यांच्याकडनं जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। दोन्ही गटातले 100% यशस्वी होते। चहा पाण्यापुरतं करू, बाकीची काळजी करू नका तुम्ही। पैसे विषय ते बाकी भांडवलीच्या भांडवली पडू लागत आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाने मोठं 100% मिळतात। बाकीचे पैसे कुठले आणि काय लोकांना पण कळतं, जे वाटणारे पहिले लोक आहेत त्यांना सुद्धा कळतं की पैसे कुठं आणतात। म्हणजे एकही इथला प्लॉट शिल्लक राहणार नाही तुमच्या गावातला, जर का असे उमेदवार निवडून आले तर। आमचे साधे माणसं आहेत सगळे, याच्यातून प्लॉटिंग वाला कोण नाही अशी माझी खात्री आहे। काही कल्पत संस्था चालवतात नितीन आपला सामाजिक कार्य करतो। आमच्या काही शेतकरी आहेत, प्रदीप थोडा धंदेपाणीवाला आहे, फॅक्टरीत जाताना आहे। तुमचे मुलं बाळ घरी राहतात, त्यांना शाळेची सुविधा दिली पाहिजे, त्यांना चांगले क्रीडांगण दिले पाहिजे, पिण्याचं पाणी तुमच्या घरापर्यंत जायला चांगला रस्ता दिला पाहिजे। अशा प्रकारची भूमिका आपल्या उमेदवारांनी घेतली पाहिजे, म्हणजे विकासाची भूमिका असं मी म्हणेन। निश्चित मला खात्री आहे की आमचे सगळे उमेदवार 100% निवडून येतील। मी आत्ता माझे नाव विचारलो, तू कसं काय आलं, मला लक्षातच नाही आलं, त्यामुळे आमचे 5000 मतदार तिकडे येतील। जे काय असतील टोटल सुद्धा होणार, तर ते सुद्धा आपल्यासाठी फार महत्वाचं आहे। तेव्हा दोन्ही गटामध्ये कुणाला निवडून यायचं, कुणाला निवडून आणायचं हे रांजणगावकरांच्या हातात आहे। आणि निश्चित मी तुम्हाला शब्द देतो, रांजणगावच्या विकासात मी कुठेही कमी पडणार नाही। आपल्या कार्यकर्त्यांना पण सांगा, दारोदारी मतदारांकडे जेव्हा जातात, मुक्तारबाई सबको बोलू बरं करणार नाही, मी पण सगळ्यांना सांगा, बाबा किधर है कि बाबा है, बाबा तुम्हारी गली में कितना गंदा है वो सब। आपण प्रयत्न किया छोटा सा कुछ करने का, पण सगळं दुरुस्ती झाली, पण केव्हा शक्य होईल मला ते, या सगळ्यांना जर का तुम्ही निवडून दिलं तर तो एका पुढच्या पावसाळ्याच्या तिथले सगळे रस्ते करून देतील। एक सुद्धा रस्ता तुम्ही सांगायचं नाही, एक सुद्धा रस्ता शिल्लक ठेवणार नाही, एक सुद्धा रांजणगाव असेल, जोगेश्वरी असेल, या भागातला मला माहिती काम करून घेण्याची धमक माझ्यामध्ये आहे। अधिकाऱ्यांकडून कसं काम करून घ्यायचं मला कळतं, त्यामुळं निश्चितच ह्या आमचे उमेदवार निवडून आल्यानंतर का आम्ही काय संत महात्मा नाही बालचंद, प्रत्येक वेळेस यायचे कामं करायचे, तुम्ही आम्हाला पाळायचं। मी पडलो। ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी, काश मैं महंगी टिकिया ले पाती। नई फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए, बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना, फेना। काय सांगाल सौदागर साहेब, आता सध्या या ठिकाणी येऊन गेले? नमस्कार, मी विलास सौदागर। आताच आमचे नेते मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश भाऊ चव्हाण साहेब हे रांजणगाव आणि आंबेलोळ दोन्ही गटाच्या प्रचारार्थ या मेळाव्यासाठी त्यांनी सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना आपली निवडणूक आपले उमेदवार कसे निवडून येतील याबद्दल सर्व मार्गदर्शन केलं। सर्व उमेदवारांचा परिचय त्यांनी करून दिला। सर्व या ठिकाणी मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, यांनी ही निवडणूक त्यांच्या स्वतःच्या खांद्यावर घेतली। सर्वांनी या ठिकाणी मतदारांनी सुद्धा स्वतःहून उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी सर्व जनतेने दिला, त्याबद्दल मी सर्व जनतेचे आभार मानतो। प्रत्येक गावागावात आम्ही प्रत्येक वाडी वस्त्यावर तांड्यावर जात असताना प्रत्येक ठिकाणी दादांना भावपूर्ण आदरांजली लोक अर्पण करतायत। दादांच्या बद्दलची जी सहानुभूती आहे, दादांनी ज्या महिला सक्षमीकरणाचा प्रश्न असेल, लाडक्या बहिणीचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, अशा अनेक लोकांना दादांना मी भेटल्यानंतर दादांच्या बद्दल आठवणी लोकच काढतायत का दादांच्या आपल्या सर्व लोकांवरती काही ना काहीतरी उपकार आहेत, त्या उपकाराची परतफेड करण्यासाठी सर्वच मतदार आम्हाला बोलतायत का तुम्ही भेटले नाही तरी हरकत नाही, परंतु दादाबद्दल जी सहानुभूती आहे, प्रत्येक शेतकरी दादावरती कोणीही कोणत्याही पक्षाचा असेल, कुठल्या समाजाचा असेल, कुठल्या धर्माचा असेल, असा कुठलाही व्यक्ती दादाबद्दल अपशब्द वापरले नाही। दादा हे सर्व समाजाचे नेते होते। दादा सर्वांचेच म्हणजे कुठल्याही आतापर्यंत त्यांनी जाती व भेद कधी केला नाही, सगळ्या समाजाला समान न्याय दिला।
तळागाळातल्या घटकापर्यंत दादांचे विचार, दादांचं जे नियोजन होतं ते दादांनी पोहोचवण्याचं काम केलं. त्याच पद्धतीने मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आता सतीश भाऊंनी मार्गदर्शन करताना सांगितलं की आमचे एकही उमेदवार कोणी अवैध धंदे करणारे नाही, प्लॉटिंगचा धंदा नाही, 2 नंबरचा धंदा नाही. आम्ही या ठिकाणी सक्षम उमेदवार आहोत. परंतु आमचं जे काम आहे, आम्ही जे उमेदवारी या ठिकाणी घेतली किंवा उमेदवार म्हणून लढतोय हे गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी या ठिकाणी आमचे प्रयत्न राहणार आहे. त्यांच्या विकासासाठी आम्ही निवडणूक हाती घेतलेली आहे. म्हणून दादांचे उर्वरित जे कार्य आहे ते आम्हाला गोरगरीब जनतेची सेवा करण्यासाठी दादांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. त्याचप्रमाणे आपला सुद्धा या सर्व जनतेनं मी विनंती करतो की आपण सुद्धा सर्वांनी या सर्व उमेदवारांना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राजनगाव गटातील उमेदवार आमचे नितीन भाऊ शेजवळ, पंचायत समितीचे उमेदवार आमच्या उबाळेताई, दुसरे पंचायत समिती जोगेश्वरचे उमेदवार आमचे साबळेताई, त्याचप्रमाणे आंबेलोळ गटातून मी जिल्हा परिषदसाठी मागासवर्गीय उमेदवार जिल्हा परिषदसाठी उभा आहे. त्याचप्रमाणे आमचे पंचायत समितीचे आंबेलोळ गणाचे उमेदवार तरुण तडफदार आमचे असे या ठिकाणी प्रदीप भाऊ सोनवणे आहेत. त्याचप्रमाणे सुभाष बापू थोरात असे सर्व सक्षम उमेदवार सतीश भाऊंनी दिले. त्याबद्दल मी भाऊंचे सुद्धा या ठिकाणी मनापासून आभार मानतो. पंचायत समितीचे उमेदवार राजनगावाचे उबाळे मॅडम सुद्धा आहेत. मॅडम काय सांगणार, आज कमी दिवस राहिलेले आहे आपले, आपण प्रचारही थांबवला होता, तर मतदाराला काय आवाहन करणार? नमस्कार, मी रमा आजीनाथ उबाळे, राजनगाव गणातून 75 गणातून माझी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्याकडून अधिकृत अशी उमेदवारी जाहीर झालेली आहे. आणि त्या अनुषंगाने आज सतीश भाऊ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा जो प्रचारार्थ मेळावा झाला, त्या प्रचारार्थ मेळाव्यामध्ये फक्त जनतेला एवढंच आवाहन करू इच्छितो आम्ही की येणाऱ्या काळात 7 तारखेला घड्याळ हे बटन दाबून सर्व जे काही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे काही गटातील आणि गणातील जे उमेदवार आहेत यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावं, की जेणेकरून आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना त्या दिवशी या मतदानाच्या माध्यमातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली असेल. माझं संपूर्ण राजनगाव नगरीतील जनता असेल किंवा आंबेलोळ गटातील जनता असेल यांना जाहीर असं आव्हान आहे की महाराष्ट्राचं खंबीर नेतृत्व जरी गेलं परंतु त्यांच्या स्वप्नांना आपल्याला पुढे न्यायचं आहे. त्यांचे स्वप्न आपल्याला या निवडणुकीच्या मतदानाच्या माध्यमातून पूर्ण करायचे आहे. म्हणून येणाऱ्या 7 तारखेला सर्व मतदारांनी घड्याळीचं बटन दाबून सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावं व दादांना ही आदरांजली आपल्या सर्वांच्या वतीने वाहावी. जसं सतीश भाऊ आता येऊन बोलून गेले, श्रद्धांजली असल्यामुळं आम्ही काही बोलू शकलो नाही, कारण की 3 दिवस आम्ही हा दुखवटा पाळला. आणि राजकारणामध्ये कोण इकडे गेलं, कोण तिकडे गेलं, कोणाचं रुसवा आहे, कोणाचा फुगवा आहे हे आमच्या पक्षात नाही. पण काहीतरी लोक फोडायचा प्रयत्न करतात, पण आम्ही फुटणारे लोक नाही. आम्ही राष्ट्रवादीचे ओरिजिनल लोक आहे आणि 100% सांगतो तुम्हाला, आमचे सगळे सीट निवडून येतील आणि आम्ही विकासाचं काम करू, हे तुम्ही ध्यानात ठेवा. कारण सौदा गौरव असतील, माझा कॉन्टॅक्ट नसन झाला काही अडचण नाही, बुबाळे मॅडम असन माझा कॉन्टॅक्ट नसन झाला, नितीन भाऊ शेजवळ असतील, अरविंद भाऊ असतील, थोरात भाऊ असतील, आमचे कॉन्टॅक्ट झाले नाही तरी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला 100% निवडून आणू, ही श्रद्धांजली आम्ही दादाला देणार आहे. येणाऱ्या काळात जर जनतेने तुम्हाला निवडून गेलं तर कोणते काम हाती घेताल? असं कुठलाही रस्ता राहणार नाही. जसं सतीश भाऊ बोलले, पूर्ण 100% पुऱ्या रस्त्याचा विकास, नाल्याचा विकास, तुमच्या पाण्याचा विकास आम्ही करणार आहे. आणि तुमच्या समोर आम्हाला जायचंय, तुम्ही मायबाप जनता आहे, आम्हाला जनतेचे प्रश्न सोडवावं लागल. आणि आम्ही जर तुम्ही आम्हाला मतदान केलं तर आम्ही असे लोक नाहीये का जे आम्ही पाठीमागे फिरणार, आम्ही तुमच्या समोर जाऊन तुमचं विकासाचं काम करू. सोबत मुक्तार भाई सुद्धा आहेत. भाई काय सांगणार आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची अजितदादा समजा भावपूर्ण श्रद्धांजली त्यांना देण्यात आली, तसेच आज राष्ट्रवादीचा पहिलाच सतीश भाऊ चव्हाण मोठा कार्यक्रमाला आले, तर काय सांगाल? तुमच्या माध्यमातून जास्त काही लोकांना बोलणार नाही. फक्त जिडं घडी दिसेल, कोणताही क्षेत्र असू दे, फक्त घडी या निशाण्यावर असं समजायचं का अजितदादाला हीच श्रद्धांजली, आपण घडीला अमूल्य मत देऊन त्यांना श्रद्धांजली व्हायला. साहेब आले, आपला राष्ट्रवादीचा विजय धडधडीत होणार असं सतीश चव्हाण साहेबांना सांगितलेलं आहे. आणि नक्कीच आपले सगळे सीट येणार आहेत, त्याची मी 100% 100% गॅरंटी देतो. आता बोटावर मोजणारे थोडा वेळ राहिलेला आहे, आपण कसा प्रचार करणार? रात्रचा दिवस, दिवसाची रात्र करून आम्ही प्रचार करणार आहेत. पाटील गराड सुद्धा आपल्या सोबत आहेत, काय सांगणार साहेब? आज खरोखर सांगायचं म्हणजे या प्रचार यंत्रणामध्ये
जे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना एक दिलाना एकजुटाना जे प्रचारामध्ये डोर टू डोर जाऊन या ठिकाणी खूप म्हणजे काही आपण लोकांची सहानुभूती हे अजितदादाची अशी घटना झाल्यामुळं लोकांचं एकच म्हणणं आहे, सर्वांचा नेता होता तो, सर्व समाजाला घेऊन चालणारा नेता होता आणि ह्या नेत्याचं ऍक्सिडेंट मध्ये निदान होणं हे दुःखाची गोष्ट आहे. म्हणून प्रत्येक मतदारानं असं ठरलंय का भाऊला साहेबाला ही खरोखर आमची एक मत घड्याळीला देऊन ही श्रद्धांजली आम्ही देणार आहे. म्हणून आज समोरच्या उमेदवाराची पायाखालची वारू सटकलेली. कारण की मला सांगा, खरोखर जर पैशाचा आडमाप जर या ठिकाणी चालू जर वाटप असेल त्यांची आणि लोक जर त्यांच्या पाठीमाग असेल तर गरज का आमच्या राष्ट्रवादीच्या लोकांशी बोलण्याशी? बुवा तुम्ही जरा थोडं सावधगिरी घ्या, दम्माना चाला, प्रचार करू नका, आम्ही निवडूनच येणार आहे. मग तुम्ही निवडून जर येणार आहे, तुम्ही आमच्या कार्यकर्त्याच्या पाठीमाग का लागले? तुम्ही मोठा हा पत्रकार बंधूंना माझा सवाल आहे, खरोखर जर येणार असेल, तुमच्या पाठीमागे जर पब्लिक असेल, मतदार असेल, तर मग तुम्हाला कार्यकर्त्याची गरज का भासते? आणि ज्या जोमानं राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते वार्डात जाऊन त्यांच्या मतदाराशी थेट संपर्क साधून आज येणाऱ्या 7 तारखेला आमचे साई उमेदवार दोही सर्कलचे आंबिलवळ असेल, रांजणगाव असेल, प्रचंड मतानं या ठिकाणी विजय होणार आहे. धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती आहे असा सामना होणार आहे. किती पैसे वाटा म्हणा तुम्ही, आम्ही बिगर पैशाचे या ठिकाणी निवडून येणार आहे, एवढंच सांगतो आणि माझे 2 शब्द थांबतो. धन्यवाद. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.